नाही कष्टाचे आम्हाला जे आम्ही पिकवतो ना ते धान्य आम्ही त्याला भाव पाहिजे आम्हाला, बस बाकीचं काही नाही. आमचं यांचं कर्ज बी माफी नाही. जरी काँग्रेसवाल्यांना बोलताना काँग्रेसवाल्यांमुळे शेतकरी मुठभर माती राहिली, नाही तर ती पण धनधान्यांनी. माझं म्हणणं एकच आहे, शासनाने आम्हाला ते 2000 रुपये भीक पण देऊ. नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अशोक देवराम गायकवाड, मुक्काम पोस्ट वजीरखेड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. तुमची बैलजोडी आहे काही? हां, आमची बैलजोडी आहे. किती वर्ष झाले बैलजोडी घेऊन? बैलजोडी घेऊन कमीत कमी 15-20 वर्ष झाली. हा, किल्लार बैलाशिवाय आम्हाला दुसरा नादच नाही. नाही का? नाही, आम्हाला दुसरे बैल पण चालत नाही. कुठून घेतली होती बैलजोडी? ही बैलजोडी मालेगावहून घेतली होती. पण माझं एक म्हणणं असं आहे, बैल जर राहिला तरच माझं जीवन जगणं महत्त्वाचं आहे, नाही तर जीवन जगून काही फायदा नाही. म्हणजे इतके बैल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत? एकदम बैल महत्त्वाचे, म्हणजे माझं हृदयाचं एक हृदयच आहे माझं एक. आज तुम्ही शेतामध्ये काय काम करत होते? आज शेतामध्ये मला ही ऊस लागण करायची होती. कारण कसं की आज कांद्याला भाव नाही, त्याच्यामुळं काही ना काही हे शेतकऱ्याला करावं लागतं. म्हणजे वेगळं पीक घेण्याचं वेगळं तुम्ही पीक घेण्यासाठी. कारण प्रयत्न कसं करतात. ऊसाचा 2 पैसा भेटतो बा शेतकऱ्याला, त्याच गुणी आम्ही ऊस लागण करणार आहोत. कोणतं बियाणं लागण करणार आहेत? ही 8014 सर्वात भारी उत्कृष्ट बियाणं आहे. मला हे अवजारांची माहिती सांगता का? कोणते अवजार आहेत आता तुमच्याकडे? हे अवजार पहा, हा नांगर आहे. परत आपल्या भाषेत आपण त्याला पंखा म्हणतात. या पंखा जोडून आणि आपण याच्याने साऱ्या पाडतो आपण. कांद्याच्या भावाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कांद्याच्या भावाबद्दल शासनाचे चुकीचे निर्णय असल्यामुळे की शासनाने एकच केलं, फुकटाचं धान्य, लाडकी बहीण आणि घरदार सर्व देऊन राहिला. त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतः मेहनत करून त्याला कष्ट करावं लागतं. कांद्याचा भाव कुठला 1 रुपया भेटला नाही. खूप लॉसमध्ये गेलो आम्ही. तुम्ही किती कांदे लावले होते? कांदे कमीत कमी 2.5 एकर कांदे लावले होते. खर्च किती आला होता? त्याला कमीत कमी 1.5 लाख रुपये खर्च आला. 50,000 पण झाले नाही. 1.5 लाख खर्च आला आणि कांदे 50,000 पण झाले नाही. एकदम वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. माझं म्हणणं एकच आहे, शासनाने आम्हाला ते 2000 रुपये भीक पण देऊ नये. जे ताजं करणं आहे ना फुकटाचं, हे देऊ नये. आम्हाला शेतीला हमी भाव द्यावा. शेतीला हमी भाव पाहिजे. हा, हमी भाव पाहिजे. आमची जे धान्य पिकवतो आम्ही त्याला. PM किसान नाही, कुठलेच पैसे तुम्हाला आम्हाला काही त्याची गरज नाही. आम्हाला काही गरज नाही. आमची मेहनत कष्टाचे आम्हाला जे आम्ही पिकवतो ना ते धान्य आम्ही त्याला भाव पाहिजे आम्हाला, बस बाकीचं काही नाही. आमचं यांचं कर्ज बी माफी नाही पाहिजे. आमचा शेतीमाल कमीत कमी कांदा 2,500 रुपये जायला पाहिजे, मका 2,500 जायला पाहिजे, कपाशी 10,000 रुपये जायला पाहिजे, सोयाबीन कमीत कमी 8-9 रुपये जायला पाहिजे. आमच्या कष्टाची ज्या तुमची भीक नका, तुमचं कुत्रा आवरा. कारण बाबासाहेब पाटील म्हणत होते, शेतकऱ्यांना नाद लागला म्हणे. यांना आरामाचं खणखण यांनी कंपन्या उभारल्या, यांना त्यांनी लाज वाटली का? यांचा नाद आहे म्हणे, लाज नाही वाटत का यांना? आणि अजून परत एक ते कोणते होते ते म्हणे साल्यांना किती दिलं तर कमीच पडतं म्हणे. शेतकऱ्यांना बोलला होता तो जनतेने त्याला संपवलं का? खासदार होता ना तो, काय त्याचं नाव नाही येऊन राहिलं मला. संपवलं त्याला. यांना बी आमची ताकद आम्ही दाखवून देऊ ना यांना. फक्त यांनी एकच करावं, फक्त यांचा जर मात जिरवायचा असेल, EVM मशीन बंद करावं, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. आमच्यामध्ये ताकद आहे. योग्य सरकार निवडून देण्याचं. हां, योग्य सरकार निवडू आपण. काही का नाही. जरी काँग्रेसवाल्यांना बोलताना काँग्रेसवाल्यांमुळे शेतकरी मुठभर माती राहिली, नाही तर ती पण धनधान्यांनी खाल्ली असती. आणि यांचे तेच धंदे आहेत, धनधान्यांनी शेती खाल्ली. शेतकरी भिकला लागला चालल. जय हिंद, जय महाराष्ट्र.